सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण एका हेल्मेटचा रिव्ह्यू व्हिडिओ करणार आहे. ॲक्च्युली तो वरती आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. आपण माझ्या मित्रांनी एक मस्त आहे की हेल्मेट मागवलं त्याच्यासाठी. आपलं एक आधीचा तुम्ही बघितलं आपण MTचा घेतलेला, त्याच्यानंतर आता अजून एक कंपनीचा आहे. तर तो आपण रिव्ह्यू करूया थोड्या वेळात म्हणजे आता आणेल तो तेवढंच घेऊया. LS2 आपल्या मित्रांनी भावानी मागवलेला आहे. LS2चा कुठला हा LS2 FF 800 Storm 2 हेल्मेट आहे. तर याचा आपण रिव्ह्यू करणार आहे. खूप नॉर्मल रिव्ह्यू राहणार आहे, असं काय एकदम हे नाही. आपण बॉक्समध्ये काय काय आले तेही चेक करू आणि करून त्यांनी काय काय दिलं आहे आणि कसं काय आहे, पॅडिंग वगैरे, लॉक सिस्टीम कशी आहे ते सगळं काय चेक करायचं आपल्याला. ते सगळं बघूया. चला या जरा बघूया कसं काय ते. सो गाईज बघूया आता आपण याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, हा आपला हेल्मेट इकडे आलेला आहे, एक नंबर. तर आपण हा एंडला हे करूया कसं वाटतं काय ते सगळं काही आहे ते तोपर्यंत आपण ठेवूया. बाकी बघूया बॉक्समध्ये काय दिलेलं आहे. तर मित्रांनो इकडे दिसतंय रिफ्लेक्टर दिलेले आहेत LS2 कंपनीने. हे हेल्मेटला इकडे पूर्णपणे तुम्हाला असं दिसेल की कसं काय काय आहे ते. 4 रिफ्लेक्टर आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 रिफ्लेक्टर. आणि इकडे दिलेलं आहे की कसं काय लावायचं ते सगळं काही. ठीक आहे, हे एक झालं. त्याच्यानंतरून एक पिशवी खाली निघाली. तर हा इकडे आपल्याला पिनलॉक दिलेला आहे, पिनलॉक 17 प्रीमियम आहे, एक नंबर. हा आता आपण खोलत नाही आहे बिकॉज जरासं नवीन आहे, त्यामुळे जेव्हा यूज करू तेव्हा आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की कसं काय आहे ते. हा पुन्हा आपण याच्यामध्ये ठेवून देऊया आणि आता आपण वळूया आपल्या हेल्मेटकडे. मला एक्साइटमेंट हेल्मेटची आहे, तर आपण बॉक्स देऊन टाकू पुन्हा एकदा. तर हे करू, ठीक आहे. आता आपला हेल्मेट तर स्टार्टिंगलाच आपल्याला बघायला भेटतं आहे. सुंदर अशी बॅग दिलेली आहे लोकांनी, मस्त आहे, प्रीमियम आहे एक अगदी. म्हणजे आपलं जे आधीचं हेल्मेट होतं त्याप्रमाणेच बॅग आहे, छान बॅग आहे, आवडली. अरे बॅग जर सेक्सी देतात ते लोक. बॅगेला आपण इकडे ठेवूया. बॅगेचं काय आतमध्ये असं फॅब्रिक कडक दिलेलं आहे, काही डस्ट वगैरे नको लागायला. आणि हा आपला शेवटी आपला हेल्मेट कडक वाटतोय. ग्राफिक एक नंबर आहे भाई, ग्राफिक एक नंबर आहे. त्यानंतरून इकडे ही आपल्याला, तर इकडे आपल्याला क्विक रिलीज बटन दिसतंय म्हणजे बक्कल आहे. इकडे ओपन केला, स्टीलचा आहे भाई, एक नंबर काम केलं आहे त्या लोकांनी. मी पहिल्यांदा म्हणजे स्टीलचा बघतोय, नाही तर प्लास्टिकचंच बघतो. आणि ते पॅडिंग वगैरे ना मजबूत केलेलं आहे. तर थोडंसं आपण जवळून बघूया पॅडिंग वगैरे कसं काय आहे ते. तर दादा येतं का जराशी इकडे बघू शकता. इकडे पॅडिंग वगैरे मजबूत केली, हे ब्रँडिंग आणि बिल वगैरे ते सगळं काय काय एक नंबर पॅडिंग आहे भाई. पॅडिंग इकडे कडक दिलेलं आहे. हे चीन पॅड आहे, ठीक आहे, चीन पॅड दिलेलं आहे. इकडे बॅकला पण आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला एक गोष्ट आवडली नाही का, काय माहिती आहे का, आपल्याला समजा गाणी वगैरे ऐकायची झाली रायडिंगच्या दरम्यान वगैरे किंवा इंटरकॉम लावतात काय आपण, म्हणजे मोस्ट ऑफ जण इंटरकॉम लावतो लॉंग राईडसाठी. तर इकडे ना त्यांनी इकडे असं मस्त आहे की पॉकेट दिलेलं आहे स्पीकरला ठेवण्यासाठी. आणि त्यामध्येच पॅडिंग लय भारी दिली आहे. प्लस इकडे बघाल तर आतमध्ये ना एक हे गॉगल टाईप आहे. तर हे लॉक सिस्टीम आहे, तर ती बघूया कशी काय ते. ओके, तर अजून एक गोष्ट, हा ECE 22.06 सर्टिफाईड आहे, ISI DOT सगळं काय सर्टिफाईड आहे. आणि आय ग्लासेस फिट टू सिस्टीम आहे. ओके, म्हणजे तुम्ही आय ग्लासेस वगैरे ग्लासेस वगैरे लावत असाल तर तो इझिली तिथे फिट होतात. आणि बाकी काय नाही, एक्स्ट्रा कम्फर्ट, ब्रिथेबल. आणि याचं उद्घाटन करतो आहे म्हणजे वायझरचं आपण स्टिकरिंग काढतो आहे. सो बघूया कसं काय ते. वेट निघायला पाहिजे पटकनी. तर हा आपला वायझरची ओपनिंग करतो आहे आपण. ओ भाई 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 कसलं भारी वाटतं आहे, सही. हे जपून ठेवावं कारण की राईड नंतर जर तुम्हाला लावता आलं तर लावा तिकडे. आपण इकडे ठेवूया तात्पुरतं. तर हा असा हेल्मेट, ट्रान्सपरंट वायझर भेटतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लावू शकता, लावायची पण गरज नाही. आतमध्ये एक गॉगल आहे आपल्या सनसाठी, तर त्याच्याने होऊन जातं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ना याचा वायझर पण आहे ना चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं. तसं म्हणजे तुम्हाला कधी याच्यावर स्क्रॅचेस वगैरे आले किंवा काय झालं तर तुम्ही लोक इझिली हा दुसरा रिप्लेस करू शकता. तर आपण आता आतलं हे बघूया आणि त्याचं पण उद्घाटन करूया की कसं काय ते. उघड भाई, उघडला.
थोडंसं नवीन आहे ना, त्यामुळे जरा हे. त्याच्यानंतरून मला याची एक सिस्टीम आवडली, म्हणजे माझं हेल्मेट आहे ना, त्याला ना इकडे गॉगल खाली घेण्याचं लॉक आहे, याचं इथे मला हे आवडलं. तर हे बटन फक्त मागे असं पुश केलं, गॉगल खाली, कडक मजा येते बघायला. मला त्या हेल्मेटला पण मजा आलेली. तर आता याचं पण उद्घाटन करूया. क्रॅचेस वगैरे लागून काळजी घ्या. हा सेक्सी, पूर्ण ब्लॅक की आहे, पूर्ण याचं पण हे बघा ना, गॉगल सारखंच दिलंय प्रॉपर. तर तो तिथे ठेवू तात्पुरता. आणि हे बघा एक नंबर असं वाटतंय लुक. अप डाऊन अप डाऊन, ते जरा बोटं माझी जराशी होतात, त्यामुळे तो हलका हे झाला आहे. बाकी ओव्हरऑल आहे ना, हेल्मेट तगडा आहे, म्हणजे सेक्सी आहे, कम्फर्टेबल वाटतंय. एल साईज आहे ही, तुम्हाला म्हणजे तुमच्या याच्यानुसार घेऊन टाका कसं काय ते. कडक भाई, LS2 मस्त हेल्मेट आहे LS2चा. तर तुम्हाला नक्की पाहिजे असेल तर ऑनलाईन मागवा, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्हाला, तिकडनं तुम्ही बाय करू शकता. 11,300. तर कसं काय तुम्हाला जसं जिथून ऑफरमध्ये भेटेल तसं मागवा. आम्हाला 11,300मध्ये भेटला आहे, चांगल्यामध्ये. तर वर्थित आहे की नाही आहे तुम्ही पण सांगा. माझ्यामध्ये तर फुल्ली 10 आउट ऑफ मी 9 देईल. छान आहे. पण माझा फक्त एकच इश्यू झाला, 1% कुठे मार खाल्ला आहे. कारण की तुम्ही जेव्हा गॉगल घालताय ना आतमध्ये, तर ना गॉगल पुढे टच होतं आहे. सो तेच. तर म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल सिस्टीम, तर तेवढं फक्त बघून घ्यायचं आपल्याला बस. बाकी सगळं काही ओव्हरऑल एक नंबर आहे. हेल्मेट पॅडिंग मला कुशनिंग जाम आवडली, कुशनिंग एक नंबर आहे. कुशनिंग भारी, एकदम सॉफ्ट आहे. आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना ही रिमुवेबल आहे, म्हणजे तुम्हाला ही काढून तुम्ही याचं पूर्ण क्लिनिंग करू शकता, किंवा आपला स्प्रे पण भेटतो तोही लावू शकतो. हे असं लावूया. आणि हा चिन माउंट आहे, चिन माउंट पण मजा येते जेव्हा जर तुम्ही ब्लॉगिंग वगैरे करत असाल, मोटो ब्लॉग वगैरे, हे त्या माईक वगैरे फिट करायचा इज्जतमध्ये, त्याच्याने हवा ना थोडीशी कमी होऊन जाते. मी बॅकची पॅडिंग सगळं काही एक नंबर आहे. ओव्हरऑल हेल्मेट मला आवडला. याचा आता व्हिडिओ बनवतो थोडासा सिनेमॅटिकमध्ये, तुम्हाला दाखवतो. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असंच बघत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.